एक मलारपूर नावाच्या नगरीमध्ये सत्यजित आणि क्रांती नावाचं दाम्पत्य राहायचं. त्यांची 7 पुत्र होती. त्यामध्ये 6 पुत्रांची प्रकृती अधिक उत्तम होती, पण जो 7वा आणि सर्वात लहान मुलगा होता त्याची प्रकृती दुर्बल आणि कमकुवत होती. तर त्याची जी 6 मुलं होती ती नेहमी त्याची चेष्टा करायची आणि त्याच्या कमकुवत आणि दुर्बलतेचा फायदा घ्यायची आणि त्याला कामं सांगायची. त्यावर तो त्यांना काही उत्तर न देत अगदी एका कोपऱ्यात शांत बसून रडायचा. एके दिवशी आईने हे सर्व पाहिले आणि त्या लहान मुलाला जवळ केले व बाकीच्या 6 मुलांना बजावून सांगितले, तो दुर्बल असला तर काय झालं, तो तुमचा भाऊ आहे. त्याची चेष्टा करणं तुम्हाला शोभत नाही. दुर्बल व्यक्तीची चेष्टा करणं ही असुरी प्रवृत्तीची लक्षणं आहेत. तर यापुढे तुम्ही त्याची चेष्टा करू नका, असं आईने सांगितलं व त्यांनी सर्वांनी आईकडे क्षमा मागितली आणि पुन्हा कधीही असं करणार नाही असे वचनही दिले. यानंतर मात्र आईची मुलाबद्दलची जी चिंता होती ती अधिक वाढू लागली. तिने त्या सर्वात लहान मुलाला त्याचे भोजन व त्याचे पालनपोषण अधिक प्रेमाने व दयेने करण्याचे ठरवले. त्यामुळे ती बाकी 6 मुलांच्या तुलनेमध्ये 7व्या मुलाला अधिक भोजन देऊ लागली व त्याच्या ताटात जास्त प्रमाणात भोजन देऊ लागली व बाकीच्या 6 मुलांना कमी कमी त्यांच्या ताटात वाढू लागली. असे खूप दिवस चालले, खूप वर्षही चालले. पण काही वर्षांनी जे मुलं अगदी प्रकृतीने चांगली होती त्यांची प्रकृती मात्र बिघडायला लागली व दुर्बल झाली आणि जो मुलगा कुपोषित दुर्बल होता त्याची प्रकृती सुधारली व ही 6 मुले आईच्या प्रेमासाठी आणि भोजनाच्या कमतरतेने खूपच निराश होऊ लागली. ती एके दिवशी त्यांच्या बाबांकडे गेली व म्हणू लागली, बाबा, आई नेहमी असंच करते. त्याला जास्त वाटते आणि आमच्या ताटात खूप कमी जेवण वाढते. तर आता आम्हाला तुम्हीच काहीतरी मदत करा, कारण की आई आमचं काहीही ऐकत नाही. तर त्यावर उपाय म्हणून त्यांच्या वडिलांनी त्या क्रांतीला 7 गुलाबांच्या फुलांची झाडे आणून दिली. त्यामध्ये जे एक गुलाबाच्या फुलाचं झाड होतं ते कोमेजलेलं होतं आणि बाकीची 6 झाडे उत्तम होती. त्यावरती त्याने सांगितले की या 6ही झाडांची व्यवस्थित काळजी घे आणि या 7व्या झाडाची अधिक काळजी घे. त्यानंतर तिने त्या झाडांमध्ये जे 7वं झाड होतं, जे कोमेजलेलं होतं गुलाबाचं झाड, त्याला ती रोज पाणी घालायची व यांना पण घालायची, पण त्या झाडाला अधिक पाणी घालायची जे झाड कोमेजलेलं होतं. तर काही 2-3 दिवसांनी सगळी झाडं एकदम तरारली, छान फुलली आणि ती कोमेजलेलं झाड होतं ते पण चांगलं फुललं. पण कमी पाण्यामुळे बाकीची 6 झाडे सुकायला लागली आणि ज्या झाडाला अधिक पाणी घातलं होतं ते झाड मात्र काही पानं पिवळे पडायला लागले, पानं त्याचे गळायला लागले, त्याच्या मुळांना बुरशी लागायला लागली. तर ती का? अधिक पाण्यामुळे. तर त्यानंतर तिने जेव्हा पाहिलं हे सर्व झाडं तर खराब होत आहेत, चांगले होते 2-3 दिवसापूर्वी आणि आता सुकायला लागले, हे बघून तिने लगेच तिच्या मालकाला म्हणजेच सत्यजितला बोलवलं आणि हे सर्व दाखवलं आणि सांगितलं. त्यानंतर तो म्हणाला, तुझ्या लक्षात काही आले का या झाडांकडे बघून? ती म्हटली, नाही, समजले नाही मला, मी तर यांना सर्वांनाच पाणी दिले, पण तरी हे सर्व झाड का असे सुकले? तर त्यावर तो म्हटला, तर तू अधिक पाणी दिल्यामुळे जे कोमेजलेलं झाड होतं ते काही दिवसांसाठी तर फुललं, पण
तू इतकं अधिक पाणी टाकलं की त्याची मुळंच सडायला लागली आणि ते झाड खराब झालं. आणि बाकीची जी झाडं उत्तम होती त्यांना तू कमी पाणी टाकलं, खूपच कमी पाणी दिले. जिथे त्यांना योग्य पाण्याची आवश्यकता होती तिथे त्यांना त्या प्रमाणात पाणी दिलेच नाही, त्यामुळे ती झाडं सुकली. हे ऐकून तिच्या लक्षात आले की तिची काय चुकी होती. मग तिने विचार केला की मी जे ह्या झाडांसोबत करत आहे तेच मी माझ्या पुत्रांसोबतही करत आहे. हे लक्षात आल्यानंतर तिने आपली चुकी सुधारवण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळी सर्व मुलांच्या ताटात समान भोजन वाढले आणि म्हणाली, जेवण करा. तेव्हा लहान मुलगा बोलला, आई, माझ्या ताटात एवढे कमी जेवण आज तू का वाढलं? तेव्हा आई उत्तरली की आता तुला जास्त भोजनाची आवश्यकता नाही, तुझी प्रकृती आता उत्तम आहे आणि या सर्वांनाही तुझ्या समान भोजनाची गरज आहे. तेव्हा तो अहंकारावश त्याच्या भावांना चिडवत बोलला, भिकाऱ्यांनो, माझ्या वाट्याचं खाता. असं बोलताच आईचे कान खडे झाले आणि तिच्या लक्षात आलं की माझ्या अधिक प्रेमामुळे आणि याला अधिक मी लाड केल्यामुळे याला अहंकाराने वेढलं आहे. तेव्हा आई त्याच्या जवळ जात बोलली की तुम्ही सर्व भाऊ आहात आणि जेवढा अधिकार तुझा आहे माझ्या प्रेमावर आणि भोजनावर तेवढाच अधिकार या 6ही जणांचा आहे. त्यामुळे तू त्यांना भिकारी म्हणू नको, ते तुझे भाऊ आहे. तुझी दुर्बलता पाहत मी तुला जास्त जेवण वाढले, पण आता त्यांनाही त्या जेवणाची गरज आहे. अहंकारात येऊन तुझ्या भावांना तुझे हे बोलणे उत्तम नाही. तुम्ही सर्व या भोजनाचे समान अधिकारी आहात. असे ऐकल्यानंतर मुलाला त्याची चुकी लक्षात आली आणि सर्वांनी सोबत समान जेवण केले. या गोष्टीतून आपल्याला काय तात्पर्य मिळाले मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.